हॅलो फ्रेंड्स, पाहुयात पुढील भाग. आई घरी येते तर मेडकडून कळतं की पूजा आणि सनी घरी आहे. आई लगेच स्टडीमध्ये जाते. सनी काम करत बसलेला असतो. सनी, काय झालं? तुम्ही दोघे या वेळेला? तू काही केलं तर नाही ना? आधीच मी 2-3 दिवस झाले बघते, ती शांत असते, तू पण शांत असतो. त्रास तर देऊ नकोस. आई रागातच. नीट बोलायचं. होत नसेल तर किमान तिला आई आई शांत हो, मी काही केलं नाही आहे. तिला चक्कर आली म्हणून मी घरी घेऊन आलोय. सनी, काय? कसं काय? आता बरं आहे का? आई काळजीने. हो, बरी आहे. रूममध्ये झोपली आहे. सनी, तू खरंच नीट वागतोय ना तिच्यासोबत? आई नजर रोखून बघते. सनी शांत बसतो. जर मला कळालं तर लक्षात ठेव, माझ्या एवढं वाईट कोणी नसेल. आई वॉर्निंग देऊन जाते. सनीची आई खूप स्ट्रिक्ट असते. तिच्या रागाला सगळे घाबरत असतात. पूजा दुपारी उठून खाली येते जेवायला, तर आई, इरा आणि सनी पण असतात. इराची मात्र बडबड चालू असते. बाकी तिघे शांतपणे जेवत असतात. जेवण करून दोघी स्टडी करायला जातात आणि सनी स्टडीमध्येच, तर आई तिच्या कामाला. पूजा संध्याकाळी क्लासला जाते. तर पूजा, बरं आहे ना तुला? मीरा, हो बरं आहे. पूजा, आज कोण दिसत का नाही आहे ग इकडे? पूजा क्लासकडे बघून, चल बघू. मीरा, दोघे जाऊन चौकशी करतात तर कळतं क्लासला 1 आठवडा सुट्टी आहे. आता आपली भेट होणार नाही. मला करमणार नाही आणि तुझा दादा पण येणार नाही. मीरा शेवटचं हळू आवाजात बोलते. तरीही पूजाला ऐकू जातं. पूजा हसते. काय अगं, तुला काय वाटणार? तुझ्याकडे तर जिजू आहेत. मीरा, तसं पूजा शांत होते. बरं, आता मी काय करावं म्हणते? पूजा सिरियस होत विचारते. आता आलीस ना पॉईंटवर? तूच काहीतरी करू शकतेस. मीरा, बरं करू काहीतरी, पण आधी तू गावाकडे जाऊन ये. क्लासला सुट्टी आहे. पूजा, आत्ताच? थँक्यू. पूजा म्हणून तिला रस्त्यातच मिठी मारते. इकडे सनी गाडीत बसून बघत असतो. पूजा हेडफोन लावूनच गाडीत येऊन बसते. आज पण पूजा बोलत नाही आणि ऐकूनही घेत नाही. दुसऱ्या दिवशी कंपनीत गेल्यावर सनी पूजाला फोन लावतो, तर ती उचलतही नाही. मिस्टर रमनला सांगून खाली बोलावतो. पूजा खाली येते. मे आय कम इन सर? पूजा हातात टूलकिट घेऊन आलेली असते. सनी, CPU का लॅपटॉप? कशात प्रॉब्लेम आहे? पूजा, मला तुझ्याशी बोलायचं आहे. सनी. पूजा काहीच न बोलता निघायला लागते, तर सनी उठून पटकन तिचा हात धरतो आणि दार लॉक करतो. पूजा शांतपणे, हात सोडा माझा, प्लीज. एकदा माझं शांतपणे ऐक. इथे बस, म्हणून चेअर पुढे करतो. पूजा शांतपणे बसते. तसंच सनी तिच्या समोरच्या चेअरवर पूजाकडे बघून, 2 मिनटं थांब, खूप इम्पॉर्टंट कॉल आहे. ती परत निघून जाईल म्हणून दरवाजात उभा राहतो आणि कॉलवर बोलतो. सनी तिच्यासमोर येऊन बसतो, तर ती फोनवर काहीतरी करत असते. तो आला तसं मोबाईल बंद करते आणि तो काय बोलणार म्हणून बघते. सगळ्यात पहिल्यांदा सॉरी, जे आतापर्यंत मी वागलो त्यासाठी. यापुढे मी तुला कधीच त्रास देणार नाही. तुझ्याशी प्रेमाने बोलेन. सनी, प्रेमाने नको, नीट बोला, तेच जास्त झालं. पूजा हळू आवाजात, ओके, नीट बोलेन. परत एकदा सॉरी. सनी, पूजा, आपण फ्रेंड्स होऊ शकतो? सनी हात पुढे करतो. ती काय हात पुढे करत नाही. ते बघून सनी नाराज होतो. बघून पूजा, माझे फ्रेंड्स मला त्रास देत नाही. बरं, आणि हो, टीना फक्त माझी मैत्रीण आहे. सनी तसं पूजा त्याच्याकडे बघते. सनी हातात हात घेत, खरंच विश्वास ठेव. तेवढ्यात तिचा मोबाईल खाली पडतो. आता ती रागाने बघत असते. आय एम सॉरी सनी. ती मोबाईल उचलून बघते तर डिस्प्ले गेलेला असतो. ती उठणार तेवढ्यात परत तिला हाताला धरून बसवतो. अजून एक राहिलं. आपल्याला उद्या दुपारी गावाला जायचं आहे. आजीने सांगितलंय. बॅग पॅक कर. सनी, कधी? मला नाही सांगितलं. पूजा, तुला ते बरं नव्हतं ना तेव्हा. सनी, बरं, तुला शॉपिंगला जायचं असेल तर जा आत्ताच. सनी, नाही, मी ताईकडे जाणार आहे. रमन सरांना सुट्टीचं सांगते. पूजा फुटलेला मोबाईल घेत, ओके. सनी तसं पूजा निघून जाते. संध्याकाळी 7 वाजता ताई पूजाचा हेअरकट करत असते. पूजा ताईसोबत तिच्या पार्लरमध्ये गप्पा मारत असते. थोड्या वेळाने हेअरकट आरशात बघत असते
तेवढं सान्वी दार उघडत आत येते. एका हातात चॉकलेट आणि दुसऱ्या हातात. सानू, हे कोणी दिलं तुला? ताई, माऊ काका. सान्वी बाहेर हात दाखवत बोलते. सनी आलेत का ताई? मला नाही माहिती, मी तर तुझ्यासोबत आहे. थांब मी बघते म्हणून पूजा सानूला उचलून घेते आणि बाहेर येते तर सनी जेजूसोबत बाहेर बोलत बसलेले असतात. पार्लर आणि घर दोन्ही लागून होतं. आतून एक दरवाजा असतो. पूजा आल्याशिवाय येऊ वाटत नाही का आमच्याकडे? ताई, तसं नाही, माझं इकडे काम होतं म्हणून म्हटलं की जाताना घेऊन जावं. सनी पूजा मनातच. वाटलंच मला, असं कसं स्वतःहून येतील. चल ताई, आम्ही निघतो. पूजा, अगं थांबा, आलास तर जेवण करून जा. ताई आणि जिजू, नाही गं, उद्या गावाला जायचं आहे सिंदगीला. आजींनी पूजाला ठेवलंय ना सोबत म्हणून, आणि बॅग पण भरायची आहे. पूजा, बरं, कॉफी तर बनवते, फक्त 5 मिनटं थांबा. ताई बनवेल. सनी पूजा रागाने बघते आणि प्लास्टिक स्माईल देत, हो मी बनवते, बसा. पूजा किचनमध्ये जाते. थोड्याच वेळात कॉफी घेऊन येते. सनीला स्माईल करत कॉफी देते आणि नंतर जिजूंना देते. तू नाही घेणार कॉफी? जिजू. सनी कॉफीचा एक सिप घेतो, शांत बसतो आणि पूजाकडे बघतो तर ती त्यांच्याकडे बघून हसत असते. सनी मनातच, साखरेचा डब्बा रिकामा करून एवढी गोड कॉफी दिली वाटतं. त्याच्यावर एवढी गोड हसते. एका दिवसात मला डायबिटीज देते वाटतं. पूजा मनातच, परत सांगाल का कॉफी करायला? आयुष्यात कधीच विसरणार नाही. ही कॉफी. ती ब्लॅक टी घेते. मी. थांब, मी बनवते. ताई उठत असते. उद्या पंढरपूरला जाणार असेल ना मग? ताई, हां ना, उद्या दुपारी निघणार आहे, तर रात्री पंढरपूरला पोहोचाल. रात्री तिकडेच झोपा आणि सकाळी लवकर सिंदगीला निघा. 4 तासात पोहोचणार. जिजू, बघू, अजून नक्की नाही आहे. पूजा. सनी कसंबसं कॉफी संपवतो आणि ते निघतात. जाताना ताई, जिजू, जपून राहा गावामध्ये. ताई आणि जिजू सनीला. म्हणजे सनीला कळत नाही? पूजा सांगेल. जिजू हसतच, बरं म्हणून दोघे गाडीत बसून निघतात. थोड्या वेळात घरी पोहोचतात. दोघे जेवण करून लगेच झोपतात. सकाळी सनी कंपनीत जायला आवरत असतो आणि पूजा बॅग भरत असते. माझी पण बॅग भरशील प्लीज? सनी त्याचे कपडे तिच्यासमोर ठेवत. पूजा, तुझं झालं की बॅग घेऊन 2 वाजेपर्यंत कंपनीत ये. तिकडूनच निघू आपण. मला आता कामं आहेत, निघावं लागेल. सनी. पूजा. सनी दारात जातो, परत माघारी वळून. आपण गावाकडे जातोय. तू अशी शांत नको राहू. त्यांना कळेल आपल्यात काहीतरी बिनसलंय. प्लीज 2 दिवसासाठी नॉर्मल कपल होऊ आपण. सनी विनवणीच्या सुरात, ओके. पूजा. सनी आवरून खाली येतो. आईच्या पाया पडतो. तिची काळजी घे. आई, हो, माझ्यापेक्षा जास्त घेईन. सनी हसतच. आई आनंदात, म्हणजे तू पूजाला ॲक्सेप्ट केलं? सनी हसतच, हो, म्हणून आईला मिठी मारतो. खूप आधी. मनातच आई खुश होते. बरं, दोघे सांभाळून नीट जा. आई, हो. आई ऐक ना, आज रात्री आम्ही पंढरपूरला राहू का? सनी, अरे विचारतोयस काय? तुझी सासूरवाडी आहे, जा कधी. हसतच आई, बरं आई, तू सांगू नको तिला. सनी, म्हणजे सरप्राईज? आई हसतच, हो, चल मी जातो. सनी कंपनीत निघून जातो. पूजा दुपारी तिच्यावरून खाली येते. आईच्या पाया पडते. आई आशीर्वाद देतात. पूजा, लांबचा प्रवास आहे, सांभाळून जा. आई, हो आई. पूजा. थोड्या वेळात पूजा कंपनी पार्किंगमध्ये येते आणि सनीला फोन लावते, तर तो उचलत नाही. म्हणून 5व्या फ्लोअरला जाते, तर तिथे पिऊन असतो. दादा, सर कुठे आहेत? पूजा. सर मीटिंगमध्ये आहेत पिऊन. बरं, सरांना एक निरोप देता का मी आले म्हणून सांगा. पूजा. ओके मॅडम. पिऊन. मला कधीपासून मॅडम म्हणायला लागलात तुम्ही? पूजा. कालसाठी सॉरी, मला माहीत नव्हतं. पिऊन. मी आधीपासून तुमच्यासाठी ताई आहे आणि तुम्ही माझे दादा. जा पटकन त्यांना निरोप द्या. पूजा हसतच. पिऊन वर जाऊन सनीला निरोप देतो. मॅडम आल्यात. 5 मिनिटात सनीचा फोन येतो. तू थोडा वेळ बसशील का? माझं झालं का निघू? सनी. ओके, मी कॅन्टीनला बसते. पूजा. सोनाली आणि ऐश्वर्याला फोन करून कॅन्टीनला बोलवते.
त्याचं काम संपवून दोघे येतात. काय ग, किती उशीर? अर्धा तास झाला वाट बघते. पूजा चिडतच. अगं बाई, तू सुट्टीवर आहेस, आम्ही नाही. कामं करून यावं लागतं. ऐश्वर्या, बाय द वे, तुम्ही कोणत्या देवाला चाललायत? सोनाली, महादेव मंदिर, आजीचं माहेर आहे तिकडे. पूजा, म्हणजे 7 जन्म हाच महादेव मिळू दे म्हणून? सोनाली, पूजा फक्त हसत. सॉरी, मला उशीर तर नाही झाला? सनी पूजाकडे बघून. नाही, इट्स ओके. पूजा, चल निघू. सनी फोन उचलून बोलतच जरा पुढे जातो. पूजे, सर सकाळपासून मीटिंगमध्ये होते. जेवण केलं का विचारलं नाही का तू? ऐश्वर्या, हळूच. पूजा लगेच सनीला, तुम्ही जेवण केलं का नाही? नंतर बघू, आता उशीर होतोय. सनी, त्या दोघी समोर असतात म्हणून जेवण करून घ्या, मग जाऊ आपण. पूजा, भूक लागलेली असते म्हणून लगेच बरं म्हणून तिथेच त्याच्यासोबत बसते. ऐश्वर्या आणि सोनाली थोडं अनकम्फर्टेबल होतात. वेटर येतो. सर ऑर्डर? मॅडम, मॅडम जे सांगतील ते खाईन. सनी हसतच इकडे पूजाला अजून खाली बघते आणि ऐश्वर्या सोनाली दोघी खाली मान घालून हसत होत्या. वेटर पूजाकडे बघतो आणि पूजा वर बघून, मागे जे मागवलं ना तेच. तुम्हाला काहीतरी मागवा ना. सनी त्या दोघींकडे बघून, नको, आमचं जेवण झालंय. ऐश्वर्या, मी मॅगी खाईन. सोनाली, तसं ऐश्वर्या रागाने सोनालीकडे बघते. सोनाली खाली मान घालते. सनी पूजाकडे बघतो तर ती नजर रोखून बघत असते. आमच्या मॅडमना पण मॅगी दे. सनी वेटरला सांगतो आणि वेटर लगेच निघून जातो. पूजा डोक्याला हात लावून बसते. सनी बोलत असतो आणि त्या दोघी उत्तरं देत असतात. थोड्या वेळात ऑर्डर येते. सनी खायला चालू करतो. ऐशू, आपण दोघी खाऊ? पूजा, नको ग, आताच जेवण केलंय. ऐश्वर्या, गप्प बस, मी पण खाऊन आली आहे ना, चल खा माझ्यासोबत. म्हणून दुसरा चमचा देते आणि दोघी खायला लागतात. सनी मनातच, मला कधी म्हणेल माझ्यासोबत खा. थोड्या वेळात खाऊन होतं. ऐश्वर्या सोनालीला बाय करून दोघे निघतात. दोघे गाडीत बसतात. सनी थोड्या वेळात झोपून जातो आणि पूजा मोबाईल बघत असते. थोड्या वेळाने फोनच्या आवाजाने सनी उठतो तर पूजा झोपून गेलेली असते. अर्ध्या प्रवासानंतर पूजाला जाग येते तर शेजारी सनी दिसत नाही. इकडे तिकडे बघते आणि नंतर पुढे बघते तर ड्रायव्हर सीटवर बसलेला असतो. आरशातून बघून हसते आणि पुढे जाऊन गाडी थांबवतो. थोडा वेळ थांबू, मग निघू. सनी दोघे बाहेर येतात. छान असं शांत थंड वातावरण असतं. सगळीकडे हिरवळ. समोरच एक छोटा ब्रिज आणि त्याखाली पाणी वाहत असतं. पूजा बोनेटला टेकून डोळे बंद उभं राहते. शेजारी कोणीतरी आल्याची जाणीव होते. बघते तर जवळ सनी उभा असतो. पूजा जरा लांब सरकून उभी राहते. सनीला वाईट वाटतं पण तसं दाखवत नाही. ड्रायव्हर दादा कुठे गेले? पूजा, त्याला घरी इम्पॉर्टंट काम होतं म्हणून गेलेत. सनी, पूजा दोघे परत गाडीत जाऊन बसतात आणि पुढे प्रवास चालू होतो. थोड्या वेळाने मम्मीचा फोन येतो. पूजे, कुठपर्यंत पोहोचलात तुम्ही? मम्मी, अकलूजला आलोय. का गं? पूजा, अगं तुम्ही येणार आहे ना म्हणून विचारलं. मम्मी, म्हणजे? पूजा, अगं सनीरावांचा फोन आला होता. तुम्ही आज इकडे राहणार आहेत ना आणि उद्या सकाळी निघणार इथून, म्हणून मम्मी. ओ बरं. सनीकडे बघूनच फोनवर बोलते. जवळ आले की फोन कर. मम्मी, हो करते. पूजा फोन ठेवते आणि सनीकडे बघते. सनी ड्रायव्हिंग करतच, असं का बघतेस? मला का नाही सांगितलं आपण आमच्या घरी जातोय? पूजा, ते होय, असंच आज सकाळी ठरलं. तुला पण मम्मीला भेटता येईल म्हणून. सनी, म्हणजे सरप्राईज? पूजा, हो तसंच समज. सनी तरीही पूजा सनीकडे बघत असते. ते बघून आता काय झालं? सनी, विचार पण करू नका की मी इतक्या लवकर तुमचं सॉरी ॲक्सेप्ट करेन. पूजा, सनी शांत बसतो. तासानंतर पूजाच्या घरी पोहोचतात. बाहेरच उभा करून दोघांची नजर मम्मी काढत असते तर बाकीचे शेजारी घराबाहेर असतात. ते बघून इकडे एवढी लोक का आहेत? सनी हळूच पूजाच्या घरच्या लोकांना, दुसरा जावे कसा दिसतो ते बघायला. पूजा प्लास्टिक स्माईल देत, म्हणजे तुझा नवरा बघायला आलेत? हसतच सनी. पूजा निघून जाते. सगळे आत येतात. पिंकी, पाणी आणून देते. कसा झाला प्रवास? पिंकी,
बोरिंग. सनीकडे बघून हळूच पूजा बोलते. जीजू कसे आहात? पिंकी. मी बरं आहे. तू कशी आहेस सनी? मी पण छान. पिंकी. बरं तुम्ही दोघे फ्रेश होऊन घ्या. पूजा जा सोबत, त्यांना काय हवं नको ते बघ. मम्मी. बरं म्हणून पूजाच्या मागे सनी रूममध्ये जातो. त्यांच्या रूमच्या मानाने रूम खूप छोटी असते. ही तुझी रूम आहे का? सनी इकडे तिकडे बघत. नाही, आमच्या सगळं कॉमन आहे. पूजा बॅगमधून कपडे काढत बोलते. सनी त्याची बॅग उघडतो. तर हे काय? माझे कपडे कुठे? सनी पूजाचे कपडे ज्वेलरी बॉक्स असतं त्याच्यामुळे. आता पाहूयात पुढे. पूजाने नक्कीच काहीतरी घोळ करून ठेवला आहे सनीच्या कपड्यांचा. आता आपण ते पुढील भागामध्ये पाहणार आहोत. पण त्या अगोदर तुम्हाला आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. भेटूया उद्याच्या भागात. धन्यवाद.